अंकिता चौधरी, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यात मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना जिल्हा प्रमुख सौरभ अप्पा यांनी मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असं सांगून तरुणाकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे। बोईसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 316 आणि 318(4) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय। फिर्यादीकडून पोलिसांना आरोपीचे व्हॉट्सअप चॅट आणि पुरावे देण्यात आलेत। आतापर्यंत 50हून अधिक तरुणांनी फसवणूक झाल्याचा आरोप केलाय। माझा भाऊ होता विक्रांत ठाकरे, त्याच्याबरोबर फसवणूक झाली आहे। बोईसर मधला सौरभ अप्पा म्हणून माणूस आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली त्याच्याकडनं तुला मंत्रालयामध्ये नोकरी देतो याच्यावरून त्याच्याकडनं पैसे खाल्ले 2,20,000 रुपये। त्याच्या नावाचे आम्ही आज गुन्हा दाखल केलाय। आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही कधीपासून 2023 पासून आम्ही सगळ्यांकडे फिरतोय, इकडे तिकडे फिरतोय, पण आम्ही आज गुन्हा दाखल केलाय। तक्रार म्हणजे आम्ही याला त्याला ओळखीनुसार सांगायचो, पोलीस स्टेशनला जायचो, ते बोलायचे की इकडे नाही होणार, दोन नेता आहे त्याच्यावर आपण काही करू नाही शकत, ते फ्रॉडच्या गोष्टीत आपण हे इन्व्हॉल्व नाही होत, म्हणून आम्ही बोईसर मध्ये गुन्हा दाखल केलाय। आजच मंत्रालयामध्ये त्याला क्लर्क म्हणून नोकरी देऊ असं सांगून त्याला तिथे एकदा दोनदा घेऊन पण गेला, तिथला पास तयार करून दिला। तिथल्या साहेबांचा पीए आहे, त्याच्या नावाचं त्यांनी पास पण हे दाखवलं, मेसेज दाखवलं की त्याच्याशी माझी ओळख आहे, त्याच्या नावाखाली त्यांच्याकडनं पैसे घेतले की तुला मी नोकरी देतो असं। त्यांनी जेव्हा नोकरी 6 महिने झाले त्याच्यानंतर आम्ही त्याला विचारायला लागलो की नोकरीचं काय झालं, कसं झालं, तो आम्हाला इग्नोर करायला लागला। मग आम्ही चौकशी केली त्याच्या नावाची इकडे तिकडे, तर आम्हाला समजलं की तो फ्रॉड आहे असं। मग आम्ही त्याच्याकडनं वारंवार पैशांची मागणी केली, पण त्यांनी आजपर्यंत पैसे दिले नाही, कधी आमच्याशी कॉन्टॅक्ट पण म्हणजे आम्ही कॉल करायचो तर कधी कॉल नाही रिसीव्ह केले, मेसेज करायचो तर मेसेज पण नाही। आणि माझा भाऊ तर आता नाहीच आहे। भाऊ गेल्यानंतर जेव्हा मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला तर मला तो बोलतो की माझा तुमच्याशी व्यवहार काहीच झालेला नाहीये, माझा ज्याच्याशी व्यवहार झाला मी त्याच्याशी बघून घेतो, पण आता माझा भाऊ नाहीये। मग मीच बोलेन त्याच्या वतीने ना। भावाला त्यांनी पैसे घेण्यासाठी इकडे बोलवलेला, तो असंच वारंवार त्याला बोलवायचा फसून की तू ये पैसे देतो, तू ये पैसे देतो। त्याने 2-3दा चेक पण दिलेले, पण चेक त्याने चुकीचे दिले। ते बँकेत टाकायच्या दिवशी त्यांना कॉल करून सांगायचा की चेक टाकू नको, बाउन्स होईल, त्याच्यावर सही चुकली आहे, अमाऊंट चुकली आहे, चेक टाकू नका। अशा वेळा 3 वेळा त्यांनी ते चेक रिटर्न घेतले। आणि जेव्हा त्यांनी लास्ट वेळा पैसे घ्यायला बोलवला तेव्हा माझा भाऊ त्याला भेटून चाललेला आणि तेव्हाच त्याचा ऍक्सिडेंट झाला। सर, मंत्रालयात नोकरीच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा एक प्रकार बोईसर पोलीस ठाणे हद्दीत घडलेला आहे। नेमका काय प्रकरण आहे आणि कशा प्रकारे तपास सुरू आहे? आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये फिर्यादी मयुरी लाटे यांनी फिर्याद दिली की त्यांचे भाऊ विक्रांत ठाकरे यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 2,20,000 रुपये आरोपितांनी घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केली व आतापर्यंत कुठलीही त्यांना नोकरी किंवा काही न मिळाल्यामुळे आणि मागच्याच वर्षी फिर्यादी यांचे भाऊ 21/3/2024 रोजी अपघातात मयत झाल्यामुळे ह्या फसवणुकीवर त्यांनी तक्रार दिली। त्या अनुषंगाने सौरभ अप्पा, पूर्ण नाव माहीत नाही असे आरोपींचे नाव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास बोईसर पोलीस स्टेशन करत आहे। आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते।